जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 10वा सिक्वण निरूपण नाम श्रीराम समर्थ पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती। जय जय रघुवीर समर्थ 13वा दशक नाम रूप बोलले। या 13व्या दशकातील समारोप या समासाच्या रूपानं सिक्वणीच्या रूपानं समर्थांनी केलेला आहे। आता सिक्वण का दिली? कारण अख्खा दशक झाला। आता या दशकामध्ये एक मुख्य सार मुख्य शिकवण बाबा या दशकाची काय आहे। नाम आणि रूप घेऊन आम्ही आलेलो आणि बोलले या रूपाच्या मदतीनं त्या नामरूप अर्थात निर्गुण अशा निराकार अशा परमेश्वराला सगळे जण आठवू बघतो किंवा त्याला प्राप्त करू बघतो, कारण मुख्य कर्ता तोच आहे। सगुणाचेनी आधारे निर्गुण पावीचे निर्धारे। आता मुख्य कर्ता तो आहे, एक परमात्मा आहे, तो निरंजन आहे, त्याला उपमा नाही। मग त्याला बोलले कसं काय भेटणार किंवा त्याला कसं काय आळवणार? तर त्यासाठीच बोलले समर्थ सांगतात की बाबा सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। आकाश असतं, आकाशाच्या खाली वेगवेगळे सगळे माठ सगळे भरून ठेवलेले असतात आणि एखादा छोटा माठ असतो, एखादा मोठा असतो, एखादा हौद असतो, एखादं जलाशय असतं नदीसारखं, एखादा सागर असतो। पण त्या प्रत्येकामध्ये त्या आकाशाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं। मग आता आमची क्षमता तर नाही की आम्ही इथून बसून किंवा आमच्या गावात बसून अख्ख्या सगळ्या या ब्रह्मांडातील सगळ्या अवकाशाची गवसणी घालू शकतो किंवा ते बघू शकतो, आणि त्याची आवश्यकता पण नाही। आम्ही इथून जेथे आहे तेथून जेवढं आम्हाला दिसेल तेवढं बघू शकतो। जेवढं त्या माठामध्ये प्रतिबिंब पडेल तेवढं बघू शकतो। एखाद्या घागरीमध्ये एखाद्या ग्लासामध्ये जयाचा भावार्थ जैसा, कोणी कृष्णाला, कोणी रामाला, कोणी हनुमंताला, आणखीन वेगवेगळ्या देवी दैवतांचं भजन सगळे लोक करत असतात। आणि त्याच्या आधारानं काय आहे? सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे। पण ते कोणाचं रूप होतं? ते त्याचंच आहे, त्या निर्गुणाचंच रूप त्या माठामध्ये पडलेलं आहे। समजा त्या परमात्म्याचं रूप त्या कृष्णामध्ये आलेलं आहे किंवा त्या रामामध्ये आलेलं आहे, श्रीपाद श्री वल्लभामध्ये आलेलं आहे। मग आम्ही त्याला गवसणी घालायला गेलो म्हणजे देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो। त्याच्या त्या रूपाला बघायला गेलो, पण कोणाला प्राप्त करून घेतलं? त्या एका मुख्य रूपाला प्राप्त करून घेतलं। म्हणून हा मोठा की तो मोठा, हा श्रेष्ठ तो लहान, हा विषयच नाही। वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ बोलले, भेदाभेद अमंगळ आहे। मग ते शिव आणि विष्णूमध्ये तुलना करणे असेल किंवा एखाद्या संप्रदायामध्ये तुलना करणे असेल की ह्यांचं असं आमचं असं, ह्यांचं चांगलं आमचं चांगलं, असं काही नसतं। हा श्रेष्ठ तो श्रेष्ठ, ह्यांचे सद्गुरू असे आमचे सद्गुरू असे बोलले। खरं तर सद्गुरू ही भूमिका व्यक्ती नसून ही तत्वाची भूमिका आहे। आणि म्हणूनच तत्वाकडे, त्या तत्वाशी एकनिष्ठ आम्ही राहिलं पाहिजे। व्यक्ती येतील आणि जातील, पिढ्या बदलतील आणि पिढ्या बोलले नवीन पिढीमधील एखादं त्या गादीवर एखादा व्यक्ती बसेल, पण तो कुठे बसलेला आहे किंवा ते अधिष्ठान कोणाचं लावलेलं आहे ते महत्त्वाचं आहे। त्याच्या ठायी ते गुरुत्व प्राप्त होतं। गुरुत्व म्हणजे आकर्षून घेणे। आपल्या पृथ्वीच्या वरती गुरुत्वाकर्षण असतं, म्हणून ही पृथ्वी अशी इथून या पृथ्वीवरून एखादी वस्तू अशी जोरात कुठेही फेकली तरी ती परतून कुठे येते? परतून या सगळ्या जमिनीवरच येते। पण अवकाशामध्ये जर गेलं तर तसं होत नाही।
ते जे अवकाशात जाणारे जे बोलले ॲस्ट्रोनॉट असतात ते असे हवेतल्या हवेत चालत असतात, कारण त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नसतं. म्हणजे ते त्या कक्षेमध्येच राहतात. जर का चुकून असे थोडंसं त्या ठिकाणी असं मोठं वादळ वगैरे आलं तर बोलले ते कदाचित त्यांच्या त्या यानापासून देखील कितीतरी लांब भरकटले जाऊ शकतात आणि अवकाशातच फिरत राहू शकतात, कधीच परत येऊ शकत नाही. म्हणून ते सगळे त्या कंडिशन बघूनच ते त्या ठिकाणी उतरतात किंवा ते यानाच्या जवळपास राहतात किंवा काहीतरी आसरा, काहीतरी दोरी स्वतःभोवती बांधून ठेवतात, जेणेकरून बोलले मनुष्य भरकटणार नाही. पण बोलले हे असं गुरुत्व जर नसेल तर कोण कधी कसा भरकटून जातो याचा पत्ता देखील लागत नाही. बोलले आणि ते जातात तरी अवकाशात लोक जातात तरी किती, महिना 2 महिने, 2-4-8 दिवस. तो भाग नाही, तो अभ्यासाचा भाग आहे, ते सगळं कॅल्क्युलेटेड असतं, तो काही विषय नाही. पण आता इकडे येऊया आपण. गुरुत्व म्हणजे काय आहे? आपल्याकडे असणारी सद्गुरू भूमिका आहे. आणि अवकाश म्हणजे काय आहे? भवसागर आहे. संसार म्हणजे महापुराची भूमिका आहे. या सगळ्या विषय वासनांची भूमिका आहे, लोभाची भूमिका आहे, कामाची भूमिका आहे, अहंकाराची भूमिका आहे. या अहंकारावर फार सुंदर समर्थांनी या समासाच्या शेवटी दिलेलं आहे. म्हणून हे पूर्ण श्रवण आपण नित्य केलं पाहिजे, कारण कुठल्या सगळ्या श्रवणामधून आपला कुठला सगळा भाग बाजूला समर्थ करून देतील याचा अन्यम नसतो. हात जोडून अत्यंत आदरानं माझा सद्गुरूच मला देतो आहे, देणारा तोच आहे. कारण त्याला मागितलं जातं, त्याला निवेदन ठेवलं जातं, त्याची आळवणी केली जाते, त्याचं आवाहन केलं जातं, मानसपूजा केली जाते. तेव्हा कुठे त्याच्या सगळ्या कृपेनं हे थोडंफार तोडकं मोडकं श्रवण सद्गुरू कृपेने आम्हाला सगळ्यांना लाभतं. म्हणून बोलले अत्यंत आदरानं आम्ही सगळं श्रवण केलं पाहिजे, अत्यंत आदरानं मानलं पाहिजे, आमच्यासाठीच आहे. बोलले ज्यांना प्रत्यक्ष त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्यांना जमत नाही, ज्यांना वेळ नसतो, त्यांच्यासाठी बोलले बरोबर तो वेगवेगळ्या पद्धतीनं सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. बुडते हे जन देखवेना डोळा. याच्यासाठी एकच भूमिका आहे की बाबा मी गुरुत्व आहे, माझ्या ठाई गुरुत्व आहे, माझ्या त्या सगळ्या भक्ताला असा अवकाशामध्ये भरकटू देणार नाही. 84च्या अवकाशामध्ये तो कुठेही किथेही गेला तरी मी त्याला खेचूनच घेणार. ही भूमिका कोणाची आहे? ही भूमिका सद्गुरूंची आहे. म्हणून धरावे ते पाय आधी सद्गुरू चरण, सद्गुरू पाय आपण धरून ठेवले पाहिजे. आणि जी शिकवण समर्थांनी आम्हाला दिलेली आहे या दशकभरामध्ये किंवा या सगळ्या दासबोधामध्ये, ती बोलले अत्यंत प्राणपणाने स्वीकारली पाहिजे. याचा भावार्थ जैसा, बोलले हा सगळा भावार्थाचा सगळा विषय आहे. ज्याने जो देव मांडला बोलले त्याच्यासाठी तो तसाच बनून येत असतो. पाणी आहे, पाण्याला जसं टाकलं तसा आकार ते घेत असतं. ग्लासात टाका किंवा एखाद्या तांब्यामध्ये टाका, एखाद्या पातेल्यामध्ये टाका, चमच्यामध्ये टाका, जायचा भावार्थ जायचा. भाव केवढा आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणून अत्यंत सुंदर अशी शिकवण या सगळ्या 10व्या समासाच्या रूपानं समर्थांनी दिलेली आहे. पालेमाळा, सुमनमाळा, फळमाळा, बीजमाळा, पाषाणमाळा, कवडेमाळा, सूत्रे चालते. माळा असंख्य आहेत, असंख्य प्रकार आहेत, असंख्य व्यक्ती आहेत, असंख्य वनस्पती, असंख्य प्राणी आहेत,
पण या सगळ्यांमध्ये सूत्र एकच आहे. जसं की ते फुलांच्या माळेचं सूत्र असतं. वेगवेगळे फुलं एका माळेमध्ये सगळे गुंफलेले असतात, गोवलेले असतात. आणि बोलले दिसायला तो धागा दिसत नाही, नुसते फुलं दिसतात. अत्यंत सुंदर, अत्यंत रंगीबेरंगी, अत्यंत आकर्षक. परंतु या सगळ्यांमध्ये एकच सूत्र असतं. आणि ते सूत्र आहे म्हणूनच ते सगळे कुठेतरी एखाद्या भगवंताच्या गळ्यात जाऊन पडतात. कुठेतरी बोलले शाश्वत पदाला पोहोचतात. सूत्र सोडता कामा नये. आमच्यासाठी सूत्र काय आहे? बोले एकच आहे की बोलले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. भगवत भक्तीसाठी आम्ही आलेलो आहे, हे आमचं सूत्र आहे. हे सूत्र आम्ही कदापि सोडू नये. मग आम्ही वेगवेगळ्या सगळ्या पद्धतीनं या सूत्रामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग वेगवेगळ्या पद्धतीनं या सूत्राला पूरक होईल अशा ॲक्टिव्हिटीज, अशा कृती आम्ही घेतल्या पाहिजे. म्हणजे पूरक कृती ज्याला असं बोललं जातं. आता शाळांमध्ये ना आजकाल सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या शाळांमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. वेगवेगळे सगळे डेज साजरे केले जातात. आता सध्या हे आषाढीचं वातावरण आहे आणि सगळीकडे मग त्या विठ्ठलाच्या वारीच्या सगळ्या दिंडी आयोजन वगैरे. तर या सगळ्या गोष्टी कशासाठी असतात? तर जेणेकरून काय नुसतं पुस्तकांतलं ज्ञान पाठांतर करणे म्हणजे जीवन नाही. जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात, खूप सारी कौशल्य लागतात, खूप सारे भाव लागतात, खूप साऱ्या व्यक्तिमत्वाच्या गोष्टी असाव्या लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं ते मूल तयार झालं पाहिजे म्हणून बोलले ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. मग आता तशाच ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या पद्धतीनं आता उपवास जरी असला ना काय आपण नुसतं साबुदाणा खाऊन आपलं भागत नाही. मग त्याच्यासोबत आपल्याला दही पाहिजे. मग केळीचे वेफर्स वगैरे पण आणलेले पाहिजे. फळं पण पाहिजे. आणखीन वाटलं तर त्याच्यासोबत स्वीट पण पाहिजे. म्हणजे कसं आपलं सगळं सगळी रेलचेल आपल्याला पाहिजे. आणि तसंच आहे. मग काय होतं? आनंद होतो, समाधान. उपवास राहत नाही. जरी उपवास राहत नसला म्हणजे हलकं अन्न असतं. नेहमीच्या भाजी पोळीपेक्षा थोडं हलकं असतं. एक हलकं राहून दिवसभर कुठेतरी भगवत भक्तीचं वारं अंगात राहावं, स्मरण असावं, कुठेतरी नामस्मरण घडावं, चिंतन घडावं. देवकाजासाठी आपण सगळं आपला वेळ त्या ठिकाणी लागावा, आपल्याकडे आळस न यावा, यासाठीचं हे सगळं प्रयोजन असतं. तसंच आहे बाबा, असं वेगळी व्हरायटी आपल्या भक्तीमध्ये आपण आणली पाहिजे. कारण ते आपलं मुख्य सूत्र आहे. मग आपण नुसतं जसं साबुदाणा खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो, मग आपण जसं वेगवेगळ्या सगळ्या पदार्थांची योजना करतो. मग कधी मस्तपैकी असं घरातच बसून, कधी देवासमोर बसून, कधी गच्चीवर बसून, कधी कुठेतरी एखाद्या हिरवळीच्या ठिकाणी, कधी जलाशयाच्या ठिकाणी जाऊन, कुठेतरी एखाद्या तीर्थावर, कुठेतरी एखाद्या कीर्तनामध्ये, एखाद्या सप्ताहाच्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण आपली ही जी भक्तीची भूक आहे किंवा भक्तीची गोडी आहे ती वाढवली पाहिजे. म्हणजे काय होतं, मनाचं पण मनोरंजन होऊन जातं आणि भक्ती पण होऊन जाते, कामात काम. नाहीतर मग हे मन कंटाळून जातं आणि मग मन इकडे संसाराच्या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या टेस्ट घेण्यासाठी म्हणून
त्या ठिकाणी धाव घेत असतं. मग हे असं थोडं चातुर्यानं, असं विवेकानं आपण आवरलं पाहिजे. हे सूत्र आहे आणि आपण सूत्रात राहिलो पाहिजे. ही खरी शिकवण आहे. आणि एक शेवटी सुंदर असं एक मर्म समर्थांनी ह्या समासाच्या शेवटी दाखवलेलं आहे. बोलले की कसं विवेकानं आम्ही हे सगळं संसार किंवा या सगळ्या लोकांशी व्यवहारामध्ये सगळं डील केल्या पाहिजे, जेणेकरून कसलाही वाद उद्भवणार नाही, कसलंही बोलले त्या ठिकाणी क्लॅशेस होणार नाही आणि अत्यंत आनंदानं आमचं भक्तिकार्य सगळं सुरू राहील, असं आम्ही बघितलं पाहिजे. म्हणून आता या सगळ्या माळा, फळ, फुळे, बीज या सगळ्यांच्या कवड्यांच्या सगळ्यांच्या माळा जरी केल्या तरी त्यांच्यामध्ये सूत्र असल्याशिवाय, धागा असल्याशिवाय ती माळ होणे शक्यच नाही. तसं बोललं हे सगळं संसार, सगळं ब्रह्मांड हे सगळ्यांमध्ये सूत्र आहे. आणि ते सूत्र काय आहे? ते निरंजनाचं सूत्र आहे, ते परमात्म्याचं सूत्र आहे. आणि बोलले सूत्र आहे म्हणून हे सगळं टिकून आहे, नाहीतर हे सगळं अस्ताव्यस्त सगळं झालं असतं. आता जसं एका शास्त्रज्ञाला कोणीतरी विचारलं, न्यूटनला विचारलं की म्हणाले बाबा हे परमेश्वर आहे की नाही, हे सगळं विश्व किंवा हे सगळं जग तो चालवतो की नाही चालवत, असं कोणीतरी प्रश्न केला. म्हणाले मी त्याचं उत्तर तुम्हाला नंतर सांगतो. त्याने काय केलं, एक सोलार सिस्टीम बनवली, त्याचं मॉडेल बनवलं. म्हणजे सूर्य आहे, सूर्य पण स्वतःभोवती फिरतो आहे, त्याच्या भोवती हे सगळे 9 ग्रह फिरत आहेत. आणि फिरता फिरता ते स्वतःभोवती पण फिरत आहेत. आणि ते केवळ त्यांच्या एकमेकाच्या गुरुत्वाकर्षणानं त्या सगळ्यांच्यामध्ये अंतर सारखं आहे किंवा त्या सगळ्या गुरुत्वाकर्षणामुळे ही सगळी सिस्टीम सगळी टिकून आहे, असं त्याने एक मॉडेल बनवलं. दुसऱ्या दिवशी त्या विचारणाऱ्याला बोलवलं. म्हणाले बघा हे कसं वाटलं? म्हणाले एकदम छान आहे. कोणी केलं? म्हणाले माहीत नाही, ते आपोआप झालं. तर पाहणारा म्हणाला हे आपोआप होणं शक्यच नाही, कोणीतरी केलं असल्याशिवाय हे कसं काय शक्य आहे? तेव्हा तो न्यूटन म्हणाला हे सगळं कुठेतरी, हे सगळं विश्व, हे ब्रह्मांड कोणीतरी केल्याशिवाय हे असं होणं शक्यच नाही, हे आपोआप झाले असं काही म्हणणं शक्य नाही. कुठेतरी या सगळ्यांच्या मागे एक निर्माता आहे, निर्मिती आहे, याचा अर्थ निर्माता आहेच. आता बोलले त्याशिवाय हे शक्य नाही. अशी कितीतरी सगळे उदाहरणं देता येतील. कितीतरी वस्तू आहेत, समजा आमच्या घरामध्ये, आमचं घर आहे, आम्ही घर सगळं कोणीच आपोआप झालं असं कसं काय म्हणू शकतो? कोणीतरी बांधलं, कोणीतरी बनवलं, हे विश्व आपोआप झालं मग हे असं कसं काय म्हणू शकतो कोणी? नाही, ते कोणीतरी एका निर्माण केलं, कुठेतरी त्याच्यामागे कुठेतरी वेद आहेत, कुठेतरी शास्त्र आहे. पण समास 10वा सिकवण निरूपण नाम. स्फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या, ओली, चांदोवे. आता हे वेगवेगळे सगळे माळांचे प्रकार. पण या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? परी हे तंतूने चालते. बोलले तंतू, धागा हे असल्याशिवाय हे सगळं एकत्र राहणं शक्य नाही. तंतू नसता विस्कळीत होते. आणि त्या तंतूने जर ठरवलं की आता हे एकत्र ठेवायचं नाही तर तो बाजूला झाला म्हणजे सगळं विस्कळीत होतं, सगळं प्रळय उभा राहतो. हे सगळे पंचभूतं सगळी एकमेकात सगळी मिसळतात आणि मिसळून शेवटी संपून जातात. तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे. पण आत्म्याचं जे आहे ना, त्याला नुसतं या धाग्याचं उदाहरण देऊन चालणार नाही. तंतूस मनी ओविला, तंतू मध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापाला पहा नाका. तंतू आणि आत्म्यामध्ये काय भेद आहे? तर तंतू हा फक्त बोलले त्या मनीच्या मध्येच राहतो, पण आत्मा
आत्मा तर सगळ्या मण्याच्या मध्ये मण्याच्या सेंटरमधून न जाता तो पूर्ण मण्यामध्ये भिनलेला असतो, म्हणजे पूर्ण देहामध्ये जो भिनलेला असतो. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळो जाणे. आणि तो चपळ आहे, मुव्हेबल आहे, इथून इकडे सगळ्यात जात असतो. दोरी तिथे आहे तिथेच राहते. हा फरक आहे. म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. हे फक्त समर्थ त्या आत्म्याला व त्या परमात्म्याला त्या दोरीचा धाग्याचा दृष्टांत बसू शकत नाही हे आपणाला दाखवत आहे. नाना वल्लीत जळांश, उसामध्ये दाटला रस, तो रस आणि बाकस एक नव्हे. आता जसं त्या वनस्पतींमध्ये पाणी असतं, आता त्याची उपमा समर्थ या ठिकाणी देऊ बघत आहे. आणि पाणी असतं, रस असतो, आणि त्या ठिकाणी जे सॉलिड सगळं मटेरियल असतं त्याला बाकस असं बोललं जातं. ऊसाचा जर विषय घेतला तर ऊसाच्या भोवती जे टणक आवरण असतं ते बाकस असतं. आतमध्ये जो रस असतो जलमय असतो, लिक्विड असतो. ऊसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. पण हे या दोन्ही भूमिका काही एकच नाही. म्हणजे या दोन्ही भूमिका कशा आहेत? या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. देही आत्मा, देह अनात्मा, त्याहून पर तो परमात्मा, निरंजनास उपमा असे चिन्ह. देही आत्मा, देह अनात्मा. देहाच्या आतमध्ये कोण असतो? देहाच्या आतमध्ये आत्मा असतो. आणि देह अनात्मा, देह आत्मा नाही. ती भूमिका काय आहे तर ती त्याला त्या भूमिकेला अनात्मा असं बोललं असतं. म्हणजे देहाला अनात्मा असं बोललेलं आहे. त्याहून पर तो परमात्मा. आता बघा ना, निरंजनाचा उपमा असे चिन्ह. आता या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. एक आत्मा आहे, एक अनात्मा आहे आणि एक परमात्मा आहे. आणि त्यापेक्षा बोलले या सगळ्यांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. परमात्मा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याला उपमा देता येणार नाही आणि त्याची कल्पना पण करता येत नाही. त्याचं अस्तित्व कसं आहे, तो कसा कार्य करतो हे कोणीच सांगू शकत नाही. आता आत्मा आणि परमात्मा, आता तो ॲट अ टाईम ओमनी प्रेझेंट त्याला असं बोललं जातं. म्हणजे सर्वत्र तो हजर आहे. तो ॲट अ टाईम अखिल ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे. ॲट अ टाईम आपल्या देहामध्ये पण आहे. असं मानलं जातं की या सगळ्या देहरूपी वृक्षाच्या फांदीवर 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी आत्मा आहे, एक पक्षी परमात्मा आहे. आता या देहाचा जो उपभोग आहे किंवा या देहामध्ये जो रममाण झालेला आहे तो कोण आहे? तो आत्मा आहे. आणि परमात्मा पण या देहावर बसलेला आहे, पण तो या देहाचा उपभोग घेत नाही. तो फक्त त्या आत्म्याकडे बघतो. त्या आत्म्याकडे बोलले त्याचं लक्ष आहे किंवा आत्म्याला तो फक्त सामर्थ्य पुरवतो आहे. आणि बोलले तो निष्पक्ष आहे. तो आत्म्याचा फक्त साक्षी आहे, तटस्थ आहे. तो त्या आत्म्याला सांगत नाही की तू असं कर की तसं कर. तो बोलतो आत्म्याला विवेक दिलेला आहे. आत्म्याने विवेकानं ठरवायचं आहे की आता ह्या देहावर बसून या देहाचा वापर कसा करायचा आहे. डोळ्यांच्या ठाई बसून काय बघायचं आहे, कर्णेंद्रियाच्या स्थायी राहून काय श्रवण करायचं आहे, कोणत्या जागी आपण वास्तव्य करायचं आहे, जेणेकरून कशा प्रकारचं श्रवण आपणाला होईल, हे कोणाचं कार्य आहे? हे आत्म्याचं कार्य आहे. मग आता हा आत्मा ज्याच्या संगतीमध्ये गेला, म्हटले तसे रंग त्याच्यामध्ये भरले जातात.
आता अर्थातच कुसंगामध्ये राहिला तर त्याला ते कामनेचंच सगळं सेवन करावं असं वाटणार आहे. आणि सत्संगामध्ये राहिला, संतांच्या संगतीमध्ये राहिला तर अर्थातच त्याला म्हणजे त्याच्याकडे उत्तम विवेक, उत्तम भाव, उत्तम भक्ती सगळी उपजणार आहे. आणि म्हणून मग तसे सगळे गुण किंवा तसे रंग त्याच्यामध्ये उमटणार आहे आणि तशी गत त्याला प्राप्त होणार आहे. तसं सुख, तसा आनंद किंवा तशी गती त्याला सगळ्या आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची या हरी, सगट समान सरी कैसी करावी. आणि म्हणूनच याच्यामुळेच भेद निर्माण झालेला आहे की बाबा रंक वेगळे, मनुष्य वेगळा, देव वेगळे. ज्याचं ज्याचं जसं जसं स्मरण आहे तशी तशी भूमिका त्याच्याकडे उभी टाकलेली आहे. कोणी किती विवेक धरावा, कोणी किती उत्तम मार्ग धरावा याच्यानुसार त्याची गती ठेवलेली आहे. म्हणून मनुष्य बनून आला, एक उत्तम विवेक प्राप्त करून घेतला, उत्तम भक्ती कार्य केलं, उत्तम सत्कर्म केले तर अर्थातच पुढे देवगती प्राप्त होणार आहे. उत्तम संगतीमध्ये किंवा उत्तम सगळ्या वंशामध्ये सगळा जन्म मिळणार आहे. आणि कुमार्गाला लागला, कुसंग धरला आणि त्या कुकर्मामध्येच रममाण झाला तर अर्थातच अधोगती होणार आहे. पुढे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या सगळ्या जन्मामध्ये सगळा असुरी योनी सगळी प्राप्त होणार आहे किंवा नीच सगळ्या वंशामध्ये, नीच सगळ्या संगतीमध्ये पुन्हा जन्म होणं. कारण ती वासना होती, देहामध्ये ती वासना भरलेली होती आणि तसं अपेक्षा केली गेली होती, कामना केली गेली होती. म्हणून देव, दानव, मानव, नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. आता हे सगळे उदंड आहेत, पण चालवणारा कोण आहे? चालवणारा म्हणजे मूळ परमात्मा तो प्रत्येकाच्या ठाई वसलेलाच आहे. एकांशी जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. आणि म्हणून त्या आत्म्यानं कुठला ध्यास आपल्या सगळ्या हृदयामध्ये सगळा बसवून ठेवलेला आहे, त्याच्यानुसार तशी गत प्राप्त झालेली आहे. साकर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये, गरळ आप नव्हे काय, परी ते खोटे. मग आता एक आत्मा सगळ्यांच्या ठाई आहे आणि आत्म्याच्या सामर्थ्यानं सगळं जग चालतं आहे. दानव पण कार्य करता, मनुष्य पण कार्य करतो, पुण्यात्मा पण कार्य करतो, पापात्मा पण कार्य करतो. मग ह्या दोन्ही भूमिका एकच आहे का? तर याचं उत्तर काय आहे ते समर्थांनी आता या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येकाला चॉईस दिलेली आहे आणि त्या चॉईसचा सगळा परिणाम पण प्रत्येकाला सांगितलेला आहे. आता परिणाम माहीत असून देखील जर आपण आपली चॉईस चुकीची केली आणि त्याचा जर परिणाम आपल्या समोर आला तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आपणच आहेत. आता साकर माती पृथ्वी होय. तर पृथ्वीपासून ऊस तयार होतो, ऊसापासून साखर तयार होते. म्हणून माती आणि साखर एकच आहे असं म्हणायचं आणि चहामध्ये माती टाकायची किंवा खिरीमध्ये माती टाकायची. चमचाभर माती टाका, 2 चमचा माती टाका आणि ते अशी खायची असं म्हटलं तर त्याला गोडी येईल का? नाही, त्याला गोडी येणार नाही. परी ते माती खाता नये, ते खाताच येणार नाही. बोलले जिथे जे पाहिजे तेच आम्ही केलं पाहिजे, जे पाहिजे जसं पाहिजे तसंच आम्ही पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे. गरळ आप नव्हे काय, परी ते खोटे. तर विष आहे, विष पण लिक्विड असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आता दूध पण लिक्विडमध्ये असतं, अमृत पण लिक्विडमध्ये असतं.
मग एका बाजूला विष ठेवलं, एका बाजूला अमृत ठेवलं किंवा दूध ठेवलं आणि सांगितलं, म्हणाले ह्याच्यातून तुला जे हवं ते तू पिऊ शकतोस, दोघंही लिक्विड आहे. तर पिणारा अर्थातच दूध पिणार आहे किंवा अमृत पिणार आहे. का तर त्याने त्या ठिकाणी विवेक वापरलेला आहे. मग समर्थ म्हणाले, बाबा आयुष्यात येऊन आपण विवेक वापरला पाहिजे. बोलले जे उत्तम आहे, जे भव्य आहे, जे दिव्य आहे, तीच भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. जन्माला येऊन असं बोलले हीन दीन अवस्था असलेली भूमिका आपण स्वीकारू नये. एखादी गोष्ट केल्यानं मला माझ्या जीवनामध्ये संपूर्ण मानवाची किंवा सगळ्या लोकांची हेटाळणी सगळी मिळणार आहे आणि तिरस्कार सहन करावा लागणार आहे, द्वेष सहन करावा लागणार आहे किंवा एखादं सगळी संसाराची बसलेली सगळी घडी किंवा अत्यंत सुखात, अत्यंत समाधानात मी जगते आहे, ही सगळी बसलेली सगळी घडी विस्कटून जाणार आहे. हे पाहणं अत्यंत बोलले विवेकाचं आहे. त्यासोबतच कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, मिळणारं सुख किती आहे आणि त्या बदल्यात खर्च होणारी सगळी आमची ऊर्जा किती आहे किंवा किती सॅक्रिफाईस आम्हाला करावं लागणार आहे. एखादं सुख मिळणारं आहे ते क्षणिक असेल किंवा ते भासमान असेल किंवा तत्सम सगळं सुख मला ऑलरेडी माझ्याकडे अवेलेबल असेल, फक्त त्याचा थोडासा रंग वेगळा असेल, ते मिळणाऱ्या सुखाचा थोडासा रंग वेगळा असेल म्हणा किंवा थोडीशी फिलिंग थोडीशी वेगळी असेल, पण हा भाग थोडासाच आहे, म्हणजे तो नेग्लिजिबल आहे. आता गणितामध्ये काय असतं, 10.1 20.88. आता 10वी-12वीला लोकांना आजकाल मार्क्स पडतात, तर ते असं प्रत्येकाला आपण असं सांगत बसत नाही, तुला किती मार्क्स मिळाले, म्हणाले 78.67%, 77.67%. तर असं आपण सांगत बसत नाही. मग तो काय सांगतो, एक तर 77 सांगतो किंवा 78च सांगतो, कारण अर्धा एखाद दुसरा मार्क असतं तर त्याला ते तेवढं झालं असतं. राऊंड फिगर बोलले शेवटी काय राऊंड फिगर केली आणि जे महत्त्वाचं काय आहे तेवढं सांगितलं. मग हे जे तुलनेत मिळणारं जे सुख आहे ते असं नेग्लिजिबल आहे, ते सांगता पण येणार नाही. ते ऑलरेडी त्याचा जो ऑप्शन असतो तो तेवढं एक सुख, समाधान, विवेकाचा ऑप्शन त्याच्या तुलनेनं जो अत्यंत समाधान आमच्याकडे देणारं आहे. केवळ एक थ्रिल म्हणून किंवा काहीतरी वेगळं म्हणून मनुष्य काहीतरी गोष्टी करतो आणि बसलेली सगळी आयुष्याची घडी सगळी विस्कटून टाकतो. ही कोणाची तरी चाल आहे किंवा हेच मायाजाल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ह्यालाच तर चकवा बोललं जातं. सगळं आहे बघा ना, किती विषयांचं म्हणा किंवा किती या सगळ्या कलिकाळाचं सगळं मॅनेजमेंट आहे, सगळं आहे. आता ह्या म्हणजे सगळं ॲज इट इज सगळं आहे, फक्त तेच सगळं असं कुठेतरी त्याला थोडं पॅकेजिंग करायचं, कुठेतरी त्याला थोडंसं मार्केटिंग करायचं आणि ती गोष्ट आम्हाला साधी सोपी गोष्ट. पाण्याचं उदाहरण बघा, पाणी बघायला जर गेलं तर फुकटच आहे, सगळीकडे फुकट मिळतं, पण काय नाही त्याला एक रुपयाची 2 रुपयाची पॅकेजिंग करायची, पाणी बॉटलमध्ये चकचकीत सगळं बनवायचं आणि ती बॉटल आम्हाला 20 रुपयाला विकायची. हे काय झालं, हे मार्केटिंग झालं. कलिकाळाने काय केलेलं आहे, पाणी सगळ्यांकडे, आमच्याकडे सगळ्यांकडे आहे, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा फुललासे. म्हणजे
सगळं आपल्याजवळ आहे. कुठलाच सुख किंवा कुठलाच आनंद आपल्याला बाहेर शोधायला जायची गरज नाही. जेवढं आपलं मन शांत होईल, जेवढे आपले विचार शांत होईल, जेवढं आपण आपल्या कामामध्ये अटेन्शन देऊन राहू, तेवढा आनंद त्या कामात मिळेल, तेवढंच सुख, तेवढंच रिलॅक्स आपण होत जाऊ. माणसाला काय वाटतं की त्याने त्या विषयांच्या संगतीमध्ये तो रिलॅक्स होतो आहे. पण खरं तर तेवढाच रिलॅक्स तो साध्या साध्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींमध्ये, कामामध्ये देखील राहू शकतो. तर ह्याला कारण काय आहे? त्याला पूर्ण ध्यान किंवा पूर्ण अटेन्शन त्या कामामध्ये लागणं आवश्यक आहे. आता आपण अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील ही सवय लावून घेतली की मी आता समजा वाहन चालवतो आहे, ती कमांड जर आपण परत परत आपल्या सगळ्या मनाला आपण देत राहिलो, मी आता वाहन चालवतो आहे, माझं पूर्ण लक्ष माझ्या वाहन चालवण्यावर आहे, माझ्या अवतीभोवती सगळी वाहनं पास होत आहेत, माझ्यासमोर खड्डे येत आहेत, मी तिथे गाडी हळू करतो आहे, ही अशी भूमिका, ही अशी सावधपण, अशी सजगता प्रत्येक कामात, प्रत्येक क्षणात जर आपण आणली तर कसलाच स्ट्रेस आपल्याकडे उरणार नाही. हा स्ट्रेस आपल्याकडे कशामुळे येतो आहे? हे थकवा आपल्याला कशामुळे जाणवतो आहे? असंख्य विचार आपल्या डोक्यात सुरू आहेत आणि आपण जे काम करतो आहे त्याच्याऐवजी आपण त्या विचारांकडे लक्ष देतो आहे. म्हणजे आपले त्या ठिकाणी व्यक्तिमत्व भूमिका त्या ठिकाणी आपली उभी राहते आहे. आणि परिणाम असा होतो आहे की ज्या कामाला एक समजा 10 वॅट एनर्जी लागणार होती, त्या नुसते ते बाकीचे सटरपटर विचार करण्यामध्येच आपली 100 वॅट एनर्जी वेस्टेज होत आहे आणि आपल्याला प्रचंड थकवा आल्यासारखं जाणवत आहे. पण त्याच छोट्याशा कामामध्ये समजा आता जेवण करतो आहे, एक असं भान आपण जर ठेवलं की मी जेवण करतो आहे, परत परत असं आपल्या स्वतःशी बोलत राहायचं, मी जेवण करतो आहे, मी आता एक घास उचलतो आहे, मी एका घासाचा आस्वाद घेतो आहे. तर ते पूर्ण जेवण आपण अत्यंत आनंदानं, अत्यंत शांत चित्तानं सगळं आपलं होईल, पाचन पण चांगलं होईल, ठसक्या पण लागणार नाही, डोकं पण शांत राहील, कसलंच तणाव आपल्या सगळ्या डोक्यामध्ये राहणार नाही. पण हे असं हे आमचं मनाची सगळी एक चाल आहे, कलेची चाल आहे की जे काम करतो ना तिकडे त्याचं लक्षच लागू देत नाही, दुसरंच काहीतरी हवं बोलतो. घरात सगळं दिलेलं आहे, सगळे खाऊ दिलेलं आहे, पण तो बोलतो मला बाहेरचंच चॉकलेट पाहिजे. बरं, बाहेरचं चॉकलेट खाऊन समाधान झालं पाहिजे की नाही? ते एक चॉकलेट खाल्लं की तो बोलतो आणखी दुसरी कॅडबरी पाहिजे. मग तेवढ्यानं तरी थांबायला पाहिजे की नको? ते खाल्लं की आणखी काहीतरी वेगळंच बिस्किट त्याला दिसतात. हे खायचं नाही, हा फक्त छलावा आहे, छळ आहे. कोणाचा छल आहे? आपल्या मनाने आपला केलेला छल आहे. मृगजाळ दाखवतो आणि तिकडे आपल्याला भुलवतो, तिकडे आपल्याला फसवतो आणि तिकडे गेलो की काहीच नसतं. तुझे आहे तुझपाशी परी तू जागा बोललेशी, साकर माती पृथ्वी होय परी ती माती खाता नाही, गरळ आप नव्हे की काय परी ते खोटे. मग आता जे चकचकीत आहे ते गरळ आहे आणि जे चकचकीत नाही पण ते पाण्यासारखं दिसतं आहे पण त्याच्यात जीवन आहे. आता चॉईस आपली आहे. चकचकीतच्या मागे जाऊन विष प्यायचं की जे आपल्या घरी सहज अवेलेबल आहे, पाणी पिऊन मस्त तृप्त व्हायचं, छानपैकी झोपायचं, मस्त ताटमानेनं सगळं जगायचं, स्वाभिमानानं सगळं जगायचं, आनंदानं परमेश्वराची भक्ती करायची. आणि आणखी एक विशेष आहे की ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना, म्हणजे बाहेरचं असं चकचकीत खाल्लं ना, मग भक्तीमध्ये मन लागत नाही. आणि भक्तीच तर धागा आहे. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. धागा कोणाकडे आहे? तो अभंग आपण ऐकला असेल. पांडुरंगा
मी पतंग तुझ्या हाती धागा. आपल्याला उडवणारा कोण आहे? पांडुरंग आहे. त्याचा धागा आहे. पण तो धागा सुटला म्हणजे आपण कुठे जाणार आहे? सगळ्या वावटळीत आपण सापडणार आहे. हे सगळं इंटर रिलेटेड आहे. सगळं असं एकमेकाशी सगळे संबंधित आहे. म्हणून बोलले एक थोडं फार सुंदर असं शिकवण समर्थांनी शेवटच्या समासाच्या रूपानं कसार आयुष्याचं आम्हाला सगळं सांगून टाकलं. तुझे आहे तुझं पाशी, एवढं लक्षात ठेवायचं. या समासाचा सार काय आहे? तुझे आहे तुझं पाशी, परे तू जागा बोलेला. अशी जागा म्हणजे काय आहे? अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, लक्ष, ध्यान बोलायला. असे ध्यान बाहेर लावून राहिलं. आपल्या छोट्या छोट्या कामामध्ये एक छोट्या छोट्या कामाचा आनंद घ्यायचा. जेवणाचा आनंद, चालण्याचा, बसण्याचा, नामस्मरणाचा, भक्तीचा, उपासनेचा, श्रवणाचा. जे करतो आहे त्या ठिकाणी 100% प्रेझेंट राहायला आपण शिकलो पाहिजे. आणि हे असं जर आपण राहिलो तर बोलले अवघा रंग एक झाला. तेच आनंद आपल्या आयुष्यामध्ये झाल्याशिवाय एकच एक व्यक्तिमत्व घेऊन आपण जगायचं. वेगळी आणि ड्युअल व्यक्तिमत्व घेऊन आपण जगू नये. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूच नये. आता पुण्यात्मा आणि पापात्मा दोन्ही ठिकाणी अंतरात्मा आहे. म्हणून बोलले साधू भोंदू सीमा सांडूच नये. साधू वेगळा आणि भोंदू वेगळा. साधू असेल तर त्याला वंदन करावं. भोंदूला वंदन करून काय उपयोग आहे? किंवा त्याला वंदन करून काय फायदा भेटणार आहे? कुठे आपली फसगतच होणार आहे. ह्या गोष्टी करत असताना किंवा ह्या गोष्टी बघत असताना जसे आम्हाला कळते की काय चांगले आहे, काय वाईट आहे, तसाच विवेकाचा भाग आहे. बोलले आम्ही पण बोलले हीच शिकवण अंतरी बांधली पाहिजे, अंतरी ठेवली पाहिजे. करंट पण सांडलं पाहिजे, उत्तम गुण धरले पाहिजे, ही अपेक्षा समर्थांची आहे. अंतर एकतो खरे, परी सांगाते घेऊ न येती महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसे. अंतर सगळ्यात सगळे दिसायला सगळे माणसंच दिसतात. एक पंडित आहे आणि एक अत्यंत बोलले घाणेरडा सगळा मनुष्य आहे किंवा मलिन सगळा कर्म असलेला सगळा मनुष्य आहे. आता हे कर्म म्हणजे कशी अवगुणाची कर्म आहेत. एक हा प्रश्न इथे कामाचा नाही किंवा श्रमाचा नाही, हा अवगुणाचा प्रश्न आहे. बोलले अंतर बोलले एक असलं, अंतःकरण एक आहे, दिसायला मनुष्य माणसासारखा दिसतो आहे म्हणून काही कोणालाही आम्हाला वंदन करून चालणार नाही. पंडित आणि चाटेपोर यांच्यामध्ये निश्चितपणे भेद आहे. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. मनुष्य आणि गधडे. आता गधडे असं आहे की बाबा एक त्याला गधडं का बोललं जातं, त्याचं एकच मुख्य कारण आहे की बोलले त्याला किती तुम्ही धुवून पुसून स्वच्छ करावं, सुंदर बनवावं, पण ते जाणार सगळं घाणीच्याच ठिकाणी, लोळणार त्या ठिकाणी. आणि ही भूमिका, या भूमिकेला गधडं म्हटलेलं आहे. बाकी तो प्राणी तर चांगलाच आहे, काम करतो, कष्ट करतो, ओझी वाहतो. ही भूमिका त्याच्याचकडे असते का? माणसाला पण आपण कधी कधी गाढव म्हणतो, कधी कधी गधडं म्हणतो. की बोलले जे उत्तम ज्याला कधी कळलेलं नाही, चांगल्या गोष्टींचा जो कधी ध्यास धरत नाही, कायम त्याला सगळं घाणीमध्ये सगळं लोळावंसं वाटणार, कायम तो चुकीच्याच सगळ्या गोष्टी करणार, चांगल्या गोष्टी सोडून देणार, त्याला गधडं असं बोललेलं आहे. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडी. आता राजहंस आणि कोंबड्यामध्ये काय फरक आहे? राजहंस उत्तम शुद्ध सत्व गुणाचं सगळं सेवन करणार. त्याला जरी पाणी टाकून दूध दिलं तर त्यातलं तो दूधच घेणार, म्हणजे तो नेहमी उत्तमच घेणार.
जो नेहमी उत्तमच घेतो, जो नेहमी उत्तमच करतो, जो नेहमी उत्तमच वागतो, जो नेहमी उत्तमच बोलतो, त्याला राजहंस बोललं जातं. आणि राजहंस का बोललं जातं? मग त्याला ती उपाधी मिळते किंवा त्याला तसं सामर्थ्य मिळतं किंवा तसं त्याला त्याचं आयुष्य राजासारखं तो जगत असतो. सर्व ठिकाणी त्याला सन्मान मिळत असतो, सर्व लोक त्याला मानत असतात. पण थोड्याशा जिभेच्या चोचल्यांसाठी म्हणा किंवा थोड्याशा इंद्रियांच्या सुखासाठी बोलले आपलं आयुष्य भिकाऱ्यासारखं करून घेऊ नये. आपलं आयुष्य कसं जगायला पाहिजे? आपण आपलं आयुष्य हे अगदी राजहंसासारखं आपण जगायला पाहिजे. बोले याच्यातच विवेक आहे, याच्यातच हित आहे आणि याच्यातच शहाणपण आहे. राजे आणि माकडे एक कैसी. बोलले राजामध्ये माकडामध्ये काही फरक आहे की नाही? आता जरी सिंहासन एक आहे, सिंहासनावर जर माकड जाऊन बसला तर बोलले त्याला आपण राजा बोलणार आहे का? तिथे जाऊन तो मारकट चेष्टाच करणार आहे. तो तिथे जाऊनही बोलले तो खाण्याच्याच सगळ्या गोष्टी बघणार आहे. तिथे त्याला ते हिरे माणिक मोते सुवर्ण राज्यकारभार जनता यांच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. तो काय बघतो? तो तर सगळं ते खाण्याच्याच सगळ्या झाडपालाच, त्याला झाडपालाच पाहिजे. मग आपल्याला एवढा अमोघ, एवढा सगळा अप्रतिम असा सगळा मनुष्यजन्म मिळाला आणि हे सगळं खाण्यापिण्यात, विषयांच्या सगळ्या खाण्यापिण्यात घालवण्यासाठी मिळाला का? हे तर आम्ही आधी पण केलेलं आहे. आता लोक आवडीनं मांसाहार करतात. ते तर आधी सगळे प्राणी बनवून आम्ही कितीतरी सगळे मांसाहार केलेला आहे. कोणाला सगळं काम वाचण्याच्या सगळ्या भोगामध्ये सुख वाटत असतं. बाबा असं प्राणी सगळं ते करतच असतात. ते पण आधी आम्ही खूप सारं केलेलं आहे. मग मनुष्य जन्मात येऊन पण हेच करायचं का? याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. विचार करेल तो मनुष्य आहे, विचार नाही करणार तर तो पशु आहे. विचाराचाच फरक आहे, विवेकाचाच फरक आहे. बाकी सगळ्या क्रिया आपल्या आणि पशूंच्या सगळ्या सारख्या आहे. म्हणून समर्थ बोलले बाबा आता राजा झालं पाहिजे. काय त्या माकड चेष्टा पुन्हा पुन्हा सगळ्या करत बसायच्या? राजे आणि माकडे एक कैसी. भागीरथीचे जळ आप, मोरी संवदनी तेही आप, कुशीळ उदक अल्प सेववेना. आता एक सुंदर उदाहरण समर्थांनी दिलं. बाबा लोक गंगा तीर्थाला जातात, गंगेचं सगळं जल सगळं घरी घेऊन येतात आणि सर्व पूजा विधीच्या सगळ्या कार्यासाठी ते वापरतात, त्याचं सेवन करतात, तीर्थ म्हणून सेवन करतात. आणि त्याच्याऐवजी मग असं गटारीतलं पाणी किंवा असं खोल अशा दुर्गंधयुक्त पाणी मनुष्य का सेवन करत नाही? ते पण पाणीच आहे, हे पण पाणीच आहे. म्हणून असं जगायचं म्हणून असं कसं तरी जगायचं का? करायचं म्हणून काही करायचं का? जसं मनुष्य विष आणि दूध याच्यामधून दुधाचं सेवन करतो, गंगाजल आणि गटारीचं पाणी याच्यामधून गंगेच्या जलाचं सेवन करतो. मग का म्हणून तो सगळा कुसंगाकडे, आणखी करंटपणाकडे, त्याच सगळ्या करंटपणाच्या गोष्टी, त्याच सगळ्या कामनेच्या सगळ्या गोष्टी का त्याला उपरती येत नाही? कधी त्याला उपरती येणार? हा विवेक याच्यावर मनन झालं पाहिजे. या आठवड्यामध्ये आता या सगळ्या समासाची सगळी उपासना होणार ना, तर याच्यावर सगळं मनन झालं पाहिजे, याच्यावर सगळं चिंतन झालं पाहिजे. या कारणे आचार शुद्ध. आता हे सगळं सांगितलं, कशासाठी सांगितलं? ह्याच्यासाठी सांगितलं. आता समर्थ कन्क्लुजनकडे येत आहेत. बोलले आतापर्यंत बाबा सांगितलं, प्रस्तावना केली, आता साराचं समर्थ आपणाला सांगत आहेत की बाबा याच्यासाठी आचार शुद्ध पाहिजे. स्पष्ट सांगतो. कधी कधी उदाहरणं जास्त झाले ना
की काय घ्यायचं काय आहे, काय समजून घ्यायचं आहे हे कळत नाही. तुला तर स्पष्ट सांगतो, बाबा आचार शुद्ध ठेव, उत्तम बघ, भक्तांना जाणीव ठेव की बोलले मी उत्तमच बघतो आहे. आणि काही अशुद्ध सगळं पाहण्यात आलं असेल तर लगेच स्वतःशी संवाद साधला पाहिजे. तुकोबा बोलतात की नाही, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी मनाचा होय मनाशी संवाद. तुकारामांना संतांना काय अपेक्षित आहे, आपण बाबा बाहेर गप्पा मारत बसतो, बाहेर सगळं इकडच्या तिकडची सगळी चॅटिंग करत बसतो, पण मनाशी स्वतःशी संवाद करतो का? रस्त्याने समजा एखादी गोष्ट चुकीची करतो आहे, मग अशा वेळेस आपण संवाद केला पाहिजे, मनाला सगळी कमांड केली पाहिजे, यू आर डुईंग रॉंग बिझनेस, बाबा तू चुकीची गोष्ट करतो आहे, हे आपलं काम नाही. हा संवाद जर मनाशी लावला तर मन तिथून लगेच बाजूला दूर होईल. मनाचे मालक आपण आहोत, मन आपलं मालक नाही. मनाला आपण कंट्रोल करायला शिकलं पाहिजे, मन आपल्याला नाही. आपण असं प्रत्येक कृतीमध्ये मनाला कमांड केली पाहिजे, सवय लावली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींची. मन असं डायरेक्ट असं मोठ्या सगळ्या विषया वाचनांच्या ठिकाणी आपलं ऐकत नाही, त्याला आधी छोट्या छोट्या पाणी पिण्याच्या ठिकाणी म्हणा, आता मी आता मला पाणी प्यायचं आहे, सगळं पाण्याकडे, पाणी घे, ग्लास घे, पाणी भरून घे, पाणी पितो आहे, पाण्याचा एक एक घोट मी सेवन करतो आहे. असं प्रत्येक क्षणाला मनाशी संवाद, आपुलाची वाद आपण असे, हा वाद आपल्याला आपण घालता आला पाहिजे, मनाशी वाद घालता आला पाहिजे. म्हणाल नको म्हणा, यू आर नॉट परमिटेड टू गो देअर, तिकडे जाण्याची तुला परवानगी नाही. यू हॅव टू बी स्टे हिअर, यू शुड स्टे हिअर, तू इथेच थांबला पाहिजे, तुला इथेच थांबावं लागेल. हा संवाद असा आम्ही बोललो पाहिजे, आतमध्ये आमच्या मनाशी आम्ही बोललो पाहिजे. तेव्हा कुठेतरी हे मनाला सवय लागते. छोट्या छोट्या गोष्टी, अभ्यासाचे पण तसंच, झोपताना तसंच, गाडी चालवताना तसंच, कुठे जायला लागलं इकडे तिकडे विचार करायला लागलं, नाही, यू आर नॉट परमिटेड, यू आर नॉट अलाउडेड. तुला हे इकडचं तिकडचं जे काम करतो आहे त्याच्यामध्ये फक्त लक्ष दे, बाकी तुला दुसरीकडे जाण्यासाठी परवानगी नाही. हा असा संवाद घडीने घडी, क्षणानुक्षण आमच्याकडे उभा राहील. हेच समर्थांनी आम्हाला मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की बाबा रे, घडीने घडी काळ सार्थक करावा, घडीने घडी सार्थकाची करावी. आणि ही सदा संगती सज्जनाची संगती म्हणजे ही आमचीच संगती आहे, सज्जन आमच्याच आतमध्ये आहे. अशाच या सज्जनाला आम्ही सोबत ठेवावं आणि त्या मनाला सगळं दरडावत राहावं, अशी अपेक्षा समर्थांची आहे. हे फार सुंदर आहे, हे फार सहज आहे, फार गहन आहे. बघा, असं करून बघा, सगळा ताणतणाव हलका होऊन जाईल. आणि एक साक्षी भाव, स्थायी भावानं आम्ही जगायला त्या ठिकाणी शिकणार आहोत. म्हणून म्हणजे कुष्ठीळ उदक अल्प सेवविना, या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध. आचार शुद्ध करायचा, मग हळूहळू मनसुद्धा, विचारसुद्धा आपले त्यांनासुद्धा वॉश करायचं, त्यांनासुद्धा न्यूट्रल करायचं. आणि वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. आणि अर्थातच हे सगळं मन, आचार आणि विचार शुद्ध झाले म्हणजे वैराग्य येणार आहे. नको त्या सगळ्या गोष्टींपासून आपण अलिप्त जाणार आहे. आणि सुबुद्ध, एक विवेकाचं धारणा आपल्याकडे उभे राहणार आहे. विवेक, विचार, सुबुद्धी आपल्याकडे सगळी प्रकटणार आहे. शुराणहून मानिले लंडी, असं केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, ह्याला पर्याय नाही. आणि असं जर आपण नाही केलं तर काय होणार आहे, शुराहून मानिले लंडी. एखादा भित्रा आणि भोळसट घाबरट एखादा सगळा मनुष्य आहे, त्याने कुठेतरी वशिल्याने, पैशाने तो बोलला की मला आता त्या ठिकाणी सेनापती बनायचं आहे, सैन्याचं सगळं आर्मी प्रमुख, आर्मी चीफ बनायचं आहे.
आणि झाला तो चीप झाला. पण जेव्हा युद्धाची वेळ येईल तेव्हा शुरांहून मानिले लंडी तरी युद्धप्रसंगी नर काढी. युद्धप्रसंगी त्याची घाबरगुंडी उडेल आणि तो त्या ठिकाणी पळून जाईल. सगळं सैन्याचं खच्चीकरण होईल आणि अर्थातच सगळं तो राज्य सगळं ते राज्याला त्यांचं तो स्वतःचं स्वातंत्र्य गमावल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय उरणार नाही. शूर कोण आणि लंडी कोण? हे मन आहे ना, मन हे 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 लंडी आहे. हे उत्तम कार्याला, परमार्थ कार्याला, अभ्यासाला, अशा कष्ट करण्याला अशा ठिकाणी ते काय करतं? ते घाबरतं. आणि असं कुठेतरी लोभाच्या, विषयाच्या, कामनेच्या सगळ्या व्रताला ते काय करतं? ते लगेच होकार भरतं. म्हणजे जिथे धीरानं लढण्याचं काम आहे तिथे ते घाबरतं. पण आम्ही त्याला जर राजा बनवलं किंवा त्याला जर सेनापती बनवलं तर आमची हालत काय होणार आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे. श्रीमंताचा आश्रय घेण्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याचा आश्रय घेतला, तो भीकच मागायला लावणार आहे, दुसरं काय करणार आहे. एका उदके सकळ झाले परी पाहून पाहिजे सेविले. सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपणा. म्हणून दिसायला गोष्टी सगळ्या सारख्या दिसतात, पण काय घ्यायचं काय नाही सगळ्या चांगल्या वाटतात. याचा विचार किंवा याचा नेम आम्ही केला पाहिजे. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नये. जेवण केलं बोलले आणि पाणी पिलं, पाण्यापासून वनस्पती तयार झाल्या, त्याचं अन्न झालं, आम्ही ते जेवण केलं. आणि वमन झालं ते पण लिक्विड, ज्याच्यापासून वनस्पती झाल्या ते पण लिक्विड, पण दोघांमध्ये भेद आहे. आणि त्यातल्या एकाचंच सेवन आम्हाला करता येतं. तसं तैसे निंद सोडून द्यावे. तसं जे बाबा निंदनीय आहे ते निंदनीयच आहे, ते हानिकारकच आहे, ते त्रासदायकच आहे, ते सगळं अधोगतीलाच नेणारं आहे, ते सोडून द्यायला पाहिजे. समर्थ सांगतायत ना, आता एवढं साधं सोपं सहज सांगतायत, हळुवारपणे सांगतायत, सोडून द्या, काही हरकत नाही. आपल्यासाठीच, आपल्या सगळ्यांना त्यासाठीच सांगतायत, सोडून दिलं पाहिजे. आणि वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. वंद्य गोष्टी कराव्या, वंदनीय कामं करावी आणि सगळं हे सत्कीर्तीनं हे सगळं भूमंडळ सगळं भरून टाकावं. उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले. जे बोलले उत्तमासी उत्तम माने, उत्तमाला जर आपण स्वीकारलं तर आपलं उत्तम होणार, आपले सगळे उत्तम लोक आपल्याला मानणार. आणि पण हे मानण्यासाठी आपणही उत्तमच झालो पाहिजे. उत्तमता आपल्याकडे असेल तरच आपण उत्तम गोष्टी घेणार, नाहीतर आपल्याकडे करंटपणच सगळं उभं राहणार. कनिष्ठा सत्ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले. अशातनं करंटेपणाच सगळा उत्तम ज्या भूमिका ज्याने घेतली नाही त्याच्याकडे करंटेपणच असतं. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवणा नीती न्याय. आणि करंटपण सांडण्याचा उपाय एकच आहे, उत्तम लक्षणं धरावी, हरिकथा पुराण श्रवण करावं, नीतिन्यायानं वागावं. बोलले एक उत्तमपण, एक श्रेष्ठपण आमच्याकडे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. वर्तायाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. आता वर्तायाचा विवेक समर्थ सांगत आहेत. बाबा घरी दारी जिकडे तिकडे कसं वागायचं. काय होतं, आपण स्वतःचं काही कमी जास्त झालं की रागावून बोलतो आणि इतर कमी जास्त बोललं की इतरांना सांगतो की यांना बोलायची अक्कल नाही. अहंकाराचा आणि विवेकाचा हा सगळा भाग आहे. शुद्ध ठेवून मी बोलतो आहे, मी प्रसंग आहे, काय प्रसंग आहे तिथे पण आपण पूर्ण प्रेझेंट राहिलो, तिथे पण मनाला व्यवस्थित कमांड दिली तर बोलले तिथे पण आपण अहंकाराला बाजूला सारून
एक इतरांचा आदर ठेवून, त्याचा पण मान आहे, त्याचा पण सन्मान आहे, प्रत्येकाचा आपण आदर केला पाहिजे हे जाणून आपण हे भान ठेवून आणि शुद्ध ठेवून जर बोलत असलो तर निश्चितपणे प्रत्येकाशी आपण उत्तम वागणार आहोत आणि हळूहळू आपण पण आपलं पण पुण्य वाढेल, इतरांचं पण कल्याण करणार आहोत, इतरांना पण पुण्यश्लोक करणार आहोत. म्हणून हे असं विवेकानं शुद्धीमध्ये भान ठेवून आपण वागलं पाहिजे, इतरांचा आदर केला पाहिजे, मुलाचे चालीने चालावे, लहान मुलासारखं लहानपण घेऊन मुलाच्या मनोगते बोलावे, तसे जनास शिकवावे. हळूहळू होतात, सगळे बदल होतात, हळूहळू होतात आणि एक लहानपण घेऊन आपण फक्त ते रिक्वेस्टफुली आपण जर सगळं केलं तर सगळं होतं. मुख्य मनोगत राखणे हे जे चातुर्याचे लक्षण आहे. सगळं करतो आहे पण इतरांचं मन राखता येत नाही आहे, मग हेही काही कामाचं नाही, हे चातुर्य नाही. चतुरतो चतुरांग जाणे इतर ते वेडी. अशानं त्याची पण आपली पण मनःशांती सगळी हरवणार आहे आणि विवेकाचा ज्ञानाचा काही उपयोग नाही. वेड्यास वेडे म्हणू नये, वेडे कोणालाच बोलू नये, कर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहसी. आणि दिग्विजय आपण घेतला पाहिजे, एक स्वतःला पण जिंकलं पाहिजे, इतरांना पण जिंकलं पाहिजे, त्याला दिग्विजय असं बोललं जातं. उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणून करणे यथासांग, प्राणीमात्रांचा अंतरंग होऊन जावे. बघा इथे पण तेच सांगितलं की बाबा प्रसंग जाणावा, जाणीव ठेवावी, शुद्ध ठेवावी, भान ठेवावं आणि सगळ्यांचं अंतरंग पाहून सगळ्यांचं आदर सन्मान ठेवून आपण बोललं पाहिजे. मनोगत राखून जाता परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. मनोगत राखता आलं तरच आपलं कल्याण आहे, इतरांना समाधान आपण देऊ शकतो, नाहीतर काही व्यवस्था आपली बरी राहणार नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढवून येते. आपल्या मनाला आपल्या चालीत राखता आलं पाहिजे, आपल्या हाताखाली राखता आलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस त्याच्याशी बोलत राहायचं, त्याला कमांड करत राहायची आणि इतरांशी बोलताना पण त्यांचा मनाला बजावत राहायचं की म्हणा समोरचा पण एक व्यक्ती आहे, त्याचा पण आदर कर, त्याच्याशी तुला जे सांगायचं आहे ना ते अत्यंत लहानपणा घेऊन अत्यंत हळुवारपणे सांग. भले त्याला नाही पसंत पडलं तो एक चांगल्या सभ्यपणे नकार देईल आणि नाहीतर तो त्या ठिकाणाहून बोलले बाजूला जाईल, पण असं त्याच्यातून आपलं तो वैर होणार नाही. म्हणून मनोगत राखेल मोठा तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढवून येते. असं जर आपण राहत असू तर आपल्याकडे सगळ्यांना आपण हवेसे वाटू, आपल्याकडे यश चालून येईल. आपल्या लोकांना वाटतं की मला यश मिळत नाही, म्हणजे त्याला कारण हे आहे आपण एक तर भानावर राहून कार्य करत नाही, इतरांचा आदर करत नाही, लहानपणा घेत नाही, नम्रता घेत नाही आणि मुख्य धागा परमेश्वराचा आपण सोडून दिलेला असतो. त्याची भगवत भक्ती, त्याचं उपासना, श्रवण, कीर्तन ह्या गोष्टी आपण सोडून दिलेल्या असतात, म्हणून यश मिळत नाही. पण ह्या गोष्टी जर असतील तर ओढवून येते, सगळं काही यश आपल्याकडे धावून येणार आहे. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढवून येते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिकवन निरूपणाम समास 10. जय जय रघुवीर समर्थ.